नमस्कार. मी विजय नर. नालासोपारा वेस्टमध्ये वाघोली येथील यशवंत वेलनेस सेंटरला आज भेट देणार आहोत. या सेंटरने आपलं 1 वर्ष पूर्ण केलं आहे. त्यांचा सेलिब्रेशन प्रोग्राम आपण बघणार आहोत आणि त्या सेलिब्रेशन प्रोग्रामनंतर आपण त्या यशवंत वेलनेस सेंटरची माहिती घेणार आहोत. या यशवंत वेलनेस सेंटरमध्ये काही सिनियर सिटीजन व्यक्ती पण आहेत आणि काही हँडिकॅप्स व्यक्ती पण आहेत. त्यांचा ते लोक कशा प्रकारे सांभाळ करतात, कशा प्रकारे त्यांना एक म्हणजे हेल्प करतात ते आपण बघणार आहोत आणि या यशवंत वेलनेस सेंटरबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर चला तर जाऊया आपण यशवंत वेलनेस सेंटरमध्ये. चला. मॅडम अनिता सिंग आहे. तर युगा प्लीज
क्लिनिकल साइकोलॉजिस्ट काउंसलर 10 साल से मैं भी मेंटली हैंडिकैप्ड बच्चों के लिए स्कूल चलाती हूँ। थैंक यू सो मच सर मुझे इनवाइट किए। आप सब अलग अलग जगह से हैं, अलग अलग खुशियों के साथ, दुख के साथ। स्टार्ट मैं इससे करना चाहती हूँ, लाइफ वो नहीं जो हम चाहते हैं, लाइफ वो होती है जो हमें जीने के लिए मिलता है। हम कितनी भी प्लानिंग कर ले, कितने भी पेपर वर्क कर ले, होता वही है जो नेचर ने हमारे लिए डिसाइड किया है। और नेचर बहुत स्ट्रॉन्ग राइटर है। हमें ऐसा लगता है मुझे दुख मिला, सुख मिला, तकलीफ मिली, मुझे ये जीवन क्यों मिला, ये बीमारी क्यों मिली। नहीं, तो हर एक चीज प्री प्लान है। अगर आप खुद को निसर्ग से रिलेट करेंगे, पंचतंत्र, हवा, वायु, अग्नि, पानी, आकाश और मिट्टी, आप पाओगे कि ये भी एक टाइम पे नश्वर होते हैं। सब कुछ मिटता है, तो जीवन भी वही है। सब कुछ अगर अच्छा रहेगा, कोई दुख नहीं, कोई तकलीफ नहीं है, तो हमें क्या लगता है हम 2000 साल तक इस पृथ्वी पे जिए, हमें कोई पूछने वाला नहीं है। लेकिन जो ईश्वर हमें तकलीफ देता है वो 2 रीजन है, या तो आप उससे लड़ोगे और ज्ञानी बनोगे, या तो आप सरेंडर कर जाओगे और परेशान हो जाओगे। सरेंडर नहीं करना, किसी का भी निकाल दीजिए, राम, कृष्ण, जेजस, किसी का भी आप लीजिए, गौतम बुद्ध है, आप किसी की भी जीवनी लीजिए, कष्ट किसके जीवन में नहीं था। तो हमेशा एक ही चीज याद रखना है, हमें जो भी मिला है वह उस परमात्मा का दिया है, चाहे वो सुख है या चाहे वो दुख है। और एक चीज हमेशा याद रखिएगा, बहुत से लोगों को लगता होगा ना कि हम यहाँ आ गए, हमारे घर में नहीं है, यहाँ नहीं है। नहीं, कम से कम परमात्मा की कृपा है कि हमें ये छत मिली, ये जगह मिली। हिंदुस्तान में कितने लोग हैं उनके लिए ये जगह भी नहीं है, वो खुली सड़क पर है, खुले मैदान में है, उनको कोई पूछने वाला नहीं है। तो ईश्वर ने जो भी दिया है उसमें खुश रह के संतुष्ट रहना चाहिए। और दूसरी चीज, आपके आसपास जो भी है, जो लोग है, जो सामान है, जो ये समय है, उसको जी लीजिए। अगले पल का किसी को कुछ भरोसा नहीं रहता। यंगस्टर है आप लोग, अगर जीवन में कुछ देना चाहते हैं, एक ही चीज दीजिए, सिर्फ आशीर्वाद दीजिए। आपके बाद की पीढ़ी के लिए आशीर्वाद दीजिए। उन्होंने अच्छा किया या बुरा किया वो हम नहीं रखेंगे, हम उन्हें सिर्फ आशीर्वाद देंगे। ये जो मिडिल एज है, हमें सिर्फ एक ही काम करना है, हमारे आने वाली जनरेशन के लिए कुछ अच्छा छोड़ना है। अब आने वाली जनरेशन डिसाइड करेगी उसको कितना कैरी फॉरवर्ड करेंगे। यही सृष्टि का नियम है और हमें इसी आदर्शों पे चलना चाहिए। सतत ये अपने आप चलता रहेगा, श्री राम से चलता आया है, आगे तक चलता जाएगा, ये कभी खत्म नहीं होगा। बस हमें हर हाल में खुश रहने आना चाहिए। और सर तो नहीं है बैकअप देने के लिए, सर की अगली पीढ़ी योगा भी आ गई है बैकअप देने के लिए। टीना मैम तो मजबूती से खड़े हैं, दिलीप सर, दीपिका मैम पूरी मेहनत कर रहे हैं। ये समाज, ये टीम मिलकर करेंगे और एक दूसरे का साथ देंगे। बस इतना ही। सुरेश पाटिल सर है, दानिश सर है, ये तो एक बहुत बड़ी टीम है। ब्लड डोनेशन, ब्लड टेस्ट से यहाँ कोई एकदम मिराकल नहीं होता, यही लिंक होता है। कोई ना किसी के जरिए से एक दूसरे तक पहुंचते हैं और एक दूसरे की मदद करते हैं। यही सृष्टि का नियम है और सृष्टि ऐसे ही चलती है। तो कभी इतने दुखी मत हो जाइए कि मेरे ही साथ हो, नहीं, कम से कम हम शांति से एक छत के तो नीचे हैं, यही सबसे बड़ा सुख है। बहुतों के पास तो यह भी नसीब नहीं है, 2 वक्त का खाना नसीब नहीं है, कम से कम हम पेट भर खाना तो खा रहे हैं। तो जो मिला वही उस परमात्मा का इस जीवन के लिए मेरे लिए सबसे बड़ा आशीर्वाद है। जिस दिन आप ये मान लेंगे ना, और कभी ये दुखी मत होना हम बूढ़े होकर, आप अपने आने वाली पीढ़ी के लिए जगह दे रहे हैं। अब बस हमारा हो गया, अब तुम आओ। ये सतत प्रक्रिया चलने में आपका बहुत बड़ा योगदान है।
एक बार पूरी तालियां हमारे बुजुर्गों के लिए। आपण यशवंत वेलनेस सेंटरमध्ये आलो आहोत आणि या यशवंत वेलनेस सेंटरचे प्रमुख संतोष प्रभू सर आणि त्यांच्या मुलगी योगा मॅडम यांचं मी माझ्या वहिनीच्या तर्फे स्वागत करतो. आणि स्पेशली मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो की या वेलनेस सेंटरची संकल्पना ही तुम्हाला कशी सुचली? माझं एक विरारला यशवंत फाउंडेशन नावाने एक व्यसनमुक्ती केंद्र आज गेली 15-16 वर्ष चालू आहे. आणि मी माझे सहकारी, माझे मित्र म्हणजे प्रोग्राम डायरेक्टर हर्ष मिश्रा आणि विरारचे असे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुरेश पाटील असे म्हणून आम्ही व्यसन मुक्ती केंद्र मोठ्या याने चालू करायचं की एक वरच्या लेवलला, कारण ते तिकडली जागा थोडी छोटी आहे वेळेची. आम्ही जागा शोधत होतो आणि आम्हाला कळलं ही जागा भाड्याने द्यायची आहे. पण आम्ही जेव्हा चौकशीला आलो, आमचं सगळं बोलणं झालं आणि जेव्हा आम्ही ह्या बिल्डिंगचं रिन्युएशन चालू केलं तर त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही वृद्धाश्रम चालू करताय? तर कारण बाजूला स्वामींचा मठ आहे, गणपती मंदिर आहे, खूप लोक यायची विचारायची. मी एकाला विचारलं, तुम्ही असं काय विचारता? म्हणजे तुमची जागा एवढी छान आहे की बाकी बरेच वृद्धाश्रम आहेत पण असे कोणत्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये वगैरे असे आहेत, तुम्ही एक चालू करायला. तर म्हटलं ठीक आहे. आम्ही मग आपली आपापसात चर्चा केली आणि मग हळूहळू वृद्धाश्रम चालू केलं. एका साईडला आमचं थोडस केंद्राचं आहे चालू, बस हा वृद्धाश्रम चालू. आणि स्पेशली हे विचारतो की वृद्धाश्रम चालू केल्यानंतर तुम्हाला काय रिस्पॉन्स आला? खूप चांगला, लोकांचा खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आहे. कारण का की आपलं वातावरण, आजूबाजूचा एरिया जो आहे तो अतिशय आल्हाददायक आहे, प्रसन्न आहे, निसर्गाने नटलेला आहे. त्यामुळे खूप लोक आली, अजूनही इन्क्वायऱ्या खूप येतात, पण काही आमच्या मर्यादा आहेत. पण तरी देखील आम्ही जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याच्यामुळे असेल की आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला आहे. थँक्यू सर, खरंच खूप छान. आणि तुम्ही वृद्धाश्रम काढल्यामुळे बऱ्याच जणांना एवढा एक सपोर्ट मिळाला. आणि आता तुमची मुलगी योगा ही पण तुमच्या बरोबर आता कार्य करते. तर मला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे की त्यांचं काय मत आहे ह्या वेलनेस सेंटर बद्दल. नमस्कार, माझं नाव युगा प्रभू आणि मी सायकोलॉजिस्ट आहे. तर सायकोलॉजिस्ट म्हणजे अर्थात मला बऱ्याच लोकांशी सतत म्हणजे लोकांच्या आजूबाजूला मी असते. तर तो एक जो कनेक्ट म्हणतो ना की बोलणं लोकांबरोबर, त्यांच्या मनातल्या गोष्टी समजून घेणं, त्यांचे काही त्रास आहेत ते समजून घेणं वगैरे, तर ते आधीपासूनच एक साधारण ती होती. म्हणजे मी आहे तशीच, मला आवडतं बोलायला किंवा काय. मग जेव्हा बाबांनी म्हटलं की आपण असं काहीतरी करायचं म्हणतोय किंवा आपण एक वृद्धाश्रम सुरू करायचं म्हणतोय, मग ते अर्थात खूप म्हणजे पटली की तेव्हाच माझ्या मनाला खूप असं हे झालं की ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आपण काहीतरी करूयात असं. माझ्या घरी माझे आजोबा होते, ते आता गेल्या वर्षी वारले, 98 वर्षाचे होते. तर त्यांचं पण म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही असं नेहमी त्यांना मी डोळ्यापुढे बघितले की हा माझे आजोबा आहेत आणि माझा खूप जीव होता त्यांच्यावर, किंवा ह्यांचं पण खूप होतं. तर मग तेव्हापासून असं होतं की हा ठीक आहे, मी माझ्या आजोबांसाठी करते, अर्थात ते माझी जबाबदारी आहे,
पण मग तेव्हा एक असं होते की अजूनही असतील काही आजी आजोबा बाहेर ज्यांना काही कारणामुळे त्या गोष्टी नाही मिळत आहेत घरी. तर मग ती एक आयडिया होती की आपण काही त्यांना देऊ केलं आपल्या होतीनुसार किंवा आपल्या एक काय शब्द? आपल्या सोयी ह्या सोयीनुसार. तर मग तसं एक ते तो आनंदच होता जेव्हा ते म्हटले. चालेल. आणि आता आपल्या समोर योगा मॅडम आहेत आणि त्या आपल्या बरोबर आता योगा मॅडम आहेत, त्या सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्या आपल्याला ह्या वेलनेस सेंटर बद्दल थोडीशी अजून माहिती द्यावी आणि या वेलनेस सेंटरमध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांच्याकडून हेल्प होते ते आपण जाणून घेऊया. तर आता सध्या आपल्याकडे 30 जण आहेत आणि आपण म्हणजे एकदम अगदी 60 ते 92 सगळ्या वयाची लोक इथे आहेत आणि प्रत्येकाला जी जी मदत गरजेची आहे ती तिथे आम्ही यायचा प्रयत्न करतो. काही बेडरिडन रुग्ण आहेत किंवा वृद्ध आहेत जे अजिबात स्वतःहून काहीच करू शकत नाहीत. त्यांची संपूर्ण सेवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना जी जी मदत गरजेची आहे, भरवणं, आंघोळ घालणं, सगळं ते आम्ही इथे देतो. त्या व्यतिरिक्त जे आपले स्वतंत्र हिंडते फिरते आहेत ते तर आहेतच. तर एकदम आनंदाने इकडे एकदम आपल्या घरासारखं वातावरण आम्ही ठेवायचा प्रयत्न करतो. त्या व्यतिरिक्त सकाळी 7-7:30 पर्यंत चहा होतो, 8-8:30 पर्यंत नाश्ता, दुपारचं जेवण 12 पर्यंत, संध्याकाळचं 7 पर्यंत आणि दुपारी 4-5 वाजता चहा. मग नाश्त्यामध्ये आपले जे महाराष्ट्रीयन पदार्थ असतात, पोहे, शिरा, मिसळपाव, ते सगळं एक गोळी नसतं. जेवणात जे आपल्या सीझनल भाज्या असतात, कडधान्य, परत बुधवारी अंड असतं, रविवारी चिकन असतं. जे मांसाहार नाही करत त्यांच्यासाठी वेगळं शाकाहारी जेवण असतं. म्हणजे जसं की त्याच्या सोयीनुसार त्यांना जर जे कम्फर्टेबल असेल त्या हिशोबाने जेवणाचं. आणि मला एक गोष्ट इथे खूप जाणवली की इथे जे वृद्ध किंवा जे पेशंट्स वगैरे येतात त्यांची प्रायव्हसी खूप जपली जाते. तर त्याबद्दल थोडस मला ऐकायचं. कसं असतं की तिथे जे व्यक्ती येतात ते कोणाचा काही नाईलाज असतो, कोणी स्वतःहून आलेलं असतं. आपल्या मनात एक कल्पना असते की वृद्धाश्रमात नेऊन टाकलंय, तर टाकल्याचा काही प्रश्न येत नाही. ते खूप असा गैरसमज आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा नाईलाज असतो, घरी कोणी काळजी घ्यायला नसतं किंवा जी गरजेची काळजी आहे ती देणं शक्य नसतं. म्हणजे जे आता स्वतःहून आपलं काहीच करू शकत नाही, त्यांची काळजी घेण्यासाठी खूप शारीरिक आणि मानसिक ताकद लागते. ते सगळेच देऊ शकतात असं नाही. म्हणजे जे बेडरिडन जे म्हणतात त्यांना डायपर बदलावे लागतात, त्यांना आंघोळ घालावी लागते, त्यांना बेडवरून उचलून बाथरूम मध्ये वगैरे न्यावं लागतं. ते मग ती करण्याचे ते शारीरिक पण जे बळ असतं ते असेलच किंवा ते घरच्यांना जमलेच असं नाही. सो त्यांना घरी जी गरजेची काळजी आहे ती मिळू शकत नाहीये म्हणून ते इथे आहेत. मग त्यासाठी ते म्हणून आम्ही असं म्हणजे आमचं असतं की शक्यतो कोणाचे चेहरे आमच्या कुठल्याही सोशल मीडियावर किंवा आम्ही जे व्हिडिओ करतो किंवा आपण पण जो आता व्हिडिओ करणार आहोत त्यात दिसू नये अशी आमची इच्छा असते. एकतर प्रायव्हसीसाठी त्यांच्या की कोणाला नाही आवडत. बऱ्याचदा असं असतं की एक थोडीशी मिस्टेक थोडी नातेवाईक कोणाला सांगून ठेवलेलं नसतं, मग कोणी चुकून बघितलं दिसलं असं काही. आणि त्याहून पण जास्त की प्रत्येकाला आपला एक सन्मान असतो, प्रत्येकाला एक स्वतःचं असतं की आम्ही इथे आहोत. मग त्यांना त्यांच्या स्वतःच्या वर्थवर असं हे नको व्हायला की आमचा व्हिडिओ काढून टाकताय वगैरे. सो आम्ही शक्यतो नाही, आम्ही नाहीच टाकत. आमच्या कुठल्याही सोशल मीडियावर तुम्ही बघाल तर आमच्या कुठल्याच वृद्धांचे चेहरे इतर ब्लर केलेले असतात किंवा नाहीच दिसत. स्पेशली व्हिडिओ घेणं स्टार्ट करतो. हो, तर ती मेन आहे, चांगली गोष्ट आहे. तर ती प्रायव्हसी पाहिजे. प्रत्येकाला प्रिय असते. उद्या आपण पण रस्त्यावर चालत असताना कोणी आपला व्हिडिओ काढून कुठे टाकलं तर आपल्याला पण ते साहजिक नाहीच आवडत. त्याच्यामुळे खूप छान आणि खूप चांगलं मिळतं. आणि मी इकडे बघितलं की ते लेडीजला स्पेशली अलग जागा आहे. 2 जागा जेंट्स अलग, लेडीज अलग, असं तुम्ही ते 2 बिल्डिंग जनरल लेडीज जनरल वॉर्ड वेगळा आणि जेंट्स जनरल वॉर्ड वेगळा आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पहिल्या माळ्यावर
प्रायव्हेट रूम्स पण आता 4 शेअरिंग 3 शेअरिंग 2 म्हणजे नवरा बेड किंवा बेड असे 3 शेअरिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची मला वाटते तुम्ही खूप काळजी घेतलेली आहे प्रयत्न करते. आणि खूप बरं वाटलं आज तुमच्याशी 2 शब्द बोलून. आणि आम्ही शुभेच्छा करतो की असंच वेलनेस सेंटर तुमचं खूप भरपूर यश मिळावं आणि तुम्हाला असं लोकांची साथ मिळावी. आणि तुम्ही खूप छान काम करता याबद्दल खरंच आमच्या वहिनीच्या या चालकासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद. वेळात वेळ काढून आला तिथे ही सगळी माहिती, कारण तुमच्यासारखेच लोक असतात, म्हणजे तुम्ही स्वतःहून आलात आणि आम्हाला हा चान्स दिलाय की आम्ही तो आमचं सेंटर तुम्हाला दाखवावं, की त्यातून ते अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि ज्यांना गरज असेल, ज्यांच्या घरी कोणी असे असतील, शेजारी बाजारी असतील, त्यांना ते सांगू शकतील आणि इथे आम्ही त्यांना ती मदत द्यायचा एक प्रयत्न